मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक युट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत आणि माझ्यासोबत माझा सहकारी प्रताप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि प्रतापचा पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेकांना परिचय आहे, पण जे आपले फेसबुक युट्यूब वरचे प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता 20 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रताप या क्षेत्रात आहे. क्राईम मध्ये खूप वर्षांचं रिपोर्टिंग त्याने केलं आणि आता राजकीय रिपोर्टिंग सुद्धा त्याने काही काळ केलं. आणि आता जे तुम्ही न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून जी सगळी स्पेशल रिपोर्ट्स पाहता तर ते सगळे प्रताप करत असतो. प्रताप, आज आपल्या सगळ्यांच्या समोरचा जो महत्वाचा प्रश्न आहे ना, जो चर्चेतला विषय आजचा मुंबईत नाही महाराष्ट्रात पण, तो आहे म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन. आणि आजचा जो शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तो असा दुसरा वर्धापन दिन आहे की एकाच वेळेला मुंबईतच दोन दोन वर्धापन दिन साजरे होतात. गेल्याही वर्षी असं झालं होतं, याही वर्षी असं झालं. पण मला एक सर्वसामान्य मतदार प्रेक्षक म्हणून असं वाटतं की मुळात शिवसेनेच्या समोरची आव्हानं काय. आणि शिवसेना म्हणताना माझ्यासमोर एक नाही, दोन नाही, तर 3 शिवसेना आहेत. कशा ते सांगतो. एक, जी मूळ शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली त्याचं एक ओरिजिनल पण टिकवणं, की जे लोकांच्या मनात अजूनही रुजलेलं आहे, लोकांच्या मनात त्याचा एक प्रभाव आहे. दुसरी शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे, ज्याला निवडणूक आयोगानं ज्याचं नामकरण केलंय. आणि तिसरी शिवसेना की जी मूळ शिवसेनेतून फुटून बाहेर पडले, की ज्याला आपण अनौपचारिक याच्यात शिंदे गट म्हणतो, पण त्यांच्याकडे निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि जी सगळी पक्षाची औपचारिकता आहे ती दिलेली आहे. माझ्या दृष्टीने फक्त 2 नाही तर या तिन्ही शिवसेनेच्या समोरची आव्हानं काय, हा मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या दृष्टीने आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपासून सुरुवात करूया. मला वाटतं की याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस शिवसेनाचा स्प्लिट झाला म्हणजे 2022ला एकनाथ शिंदे यांचं बंड झालं आणि त्याच्यानंतर ते सुरत व्हाया गुवाहाटी असं सगळं गेले आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं. तर ह्या याच्यानंतर आता म्हणजे आता शिवसेनेचा जो आताचा जो प्रवास सुरू म्हणजे आता आपण जे बघतोय गेल्या 2 वर्षातला आपण जर बघितलं म्हणजे 2022 नंतर तर आता आपण 2024 मध्ये आहोत. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आपण बरेचशी म्हणजे राजकीय ज्याला म्हणतो ना क्लॅश ज्याला म्हणतो संघर्ष म्हणतो उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील तर यांच्यातला जो राजकीय 2 नेत्यांमधला आपण जो संघर्ष बघितला तो संघर्ष तर म्हणजे आपण म्हणजे सत्ता संघर्ष ज्याला म्हणतो तो सत्ता संघर्ष महाराष्ट्राने बघितलाय. आता आपण जो बघतोय की आता हे पॉलिटिकल लेवलवर म्हणजे राजकीय ज्याला म्हणू आपण जो संघर्ष आहे की दोघांचं अस्तित्वाचा प्रश्न आहे. राजकीय लढाई जी ज्याला म्हणतो की असतो म्हणजे आपण म्हणू की एकनाथ शिंदे म्हणतायत की त्यांची शिवसेना जी ओरिजिनल शिवसेना आहे जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली जी शिवसेना स्थापना त्यांचे विचार घेऊन त्यांचं हिंदुत्व अशा ज्या पद्धतीने तो त्यांच्याकडून दावा केला जातोय. तर उद्धव ठाकरे जे म्हणतात की शिवसेना ही त्यांची शिवसेना आहे म्हणजे त्यांच्याकडे जो राजकीय वारसा आहे जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचारांचा वारसा जो आहे त्यांचे पुत्र म्हणून त्यांचा वारसा आहे तर तो जो क्लेम आहे तो त्यांच्या बाजूने केला जातोय. पण असं असताना आताच नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाला त्याच्यातला जर तो निकाल जर तुम्ही बघितला तर मला असं वाटतंय की ह्या सगळ्या याच्यामध्ये दोघांच्याही नेतृत्वाचे कस होता दोघांची राजकीय त्याला म्हणू प्रतिष्ठा जी म्हणू आपण नेतृत्वाची कस होता की कुणाला मतदार कुणाला कोणती खरी शिवसेना म्हणून मतदार ऍक्सेप्ट करणार स्वीकारणार असाही त्याच्यामध्ये एक सगळा होता. पण याचा निकाल ज्यावेळेस तुम्ही बघितला तर तो निकालही तुम्हाला होता की उद्धव ठाकरेंनाही जागा मिळालेल्या आहेत एकनाथ शिंदेंनीही जागा मिळवलेल्या आहेत. म्हणजे असं म्हणून चालणार नाही की एका बाजूलाच कुठंतरी मत किंवा लोकांनी ही कौल दिलाय असंही तुम्ही आता ठरू शकणार. त्याचं महत्वाचं कारण मला असं वाटतं म्हणजे जागांचे आकडे बघितले तर असं वाटेल की उद्धव ठाकरे पुढे आहेत, पण दुसरीकडे मतांची आकडेवारी त्या मतदारसंघातलं पर्सेंटेज असं जर का आपण खोलात जाऊन आणखीन शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेला पण चांगल्यापैकी आघाडी मिळाली आहे. असं नाहीये की फक्त उद्धव ठाकरेंना आघाडी मिळाली. आणि याच्यातले काही आकडे तर असे आहेत म्हणजे पुढच्या काही दिवसात आपण यावर न्यूज 18 लोकमतवर स्पेशल रिपोर्ट करूयात कारण आता 3 महिन्यात विधानसभा आहे. पण आपण प्रत्येक लोकसभेत प्रामुख्याने मुंबईतलं जे प्रमाण आहे की शिंदेच्या शिवसेनेला एकच जागा मिळाली
ती सुद्धा कशी मिळाली ते कोर्टात आहे. पण आपण मुंबईतल्या लोकसभेतल्या विधानसभा वाईज जर का बघायला सुरुवात केलं तर एक गोष्ट अशी लक्षात येते माझ्या, मी आकडेवारी सकट आपण पुढच्या आठवड्यात परत एकदा बोलूयात, तर ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत किंवा विभाग आहेत तिथे तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला म्हणजे उभाठाला हे अधिक मताधिक्य मिळालंय. त्यामुळे तू म्हणालास तो प्रश्न आहेच, म्हणजे एकाला नाकारलंय का पूर्ण तर असं नाहीये, दोघांनाही म्हटलेलं आहे मतदारांनी त्या अर्थानं बघितलं तर. शरद पण आपल्यासोबत जोडला गेलाय, शरदचंही स्वागत. तुझा मुद्दा पूर्ण कर मग शरदकडे जाऊया. तू म्हणतोस तो मुद्दा बरोबर आहे की तसा मला वाटतंय भाजपने त्याच्या संदर्भात क्लेम केला होता की ठराविक वर्गाचा मतदान हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने झालंय किंवा मराठी मतदान उद्धव ठाकरेंपासून दुरावलं, मराठी जो मतदार आहे तो त्यांच्या बाजूने झुकलेला नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीचं भाजपकडूनही सांगण्यात आलंय. मला म्हणायचं हे आहे की आताच जी इथून पुढची जी लढाई असणार आहे म्हणजे खरा कस जो आहे आता तो विधानसभेत दिसणार आहे आपल्याला. आता तरी लोकसभेच्या इनमिन 48 जागा होत्या म्हणजे जो काय आकडा आहे जो समजा तर तो 48 जागांचा होता आणि तोही लोकसभा म्हटलं की तुम्ही केंद्रातले इश्यूज असतात, केंद्रातले मुद्दे असतात, देशाचं नेतृत्व कोण करणार आहे, कोण देशाची सत्ता चालवणार आहे, असे एक ढोबळमानाने लोकांसमोर मतदान करताना त्यांच्या डोळ्यासमोर ते मुद्दे असतात. मात्र आता जी विधानसभा जी येणार आहे ती 3-4 महिन्यावरच येऊ घातलेली आहे. तर त्या विधानसभेमध्ये मला वाटतंय की बरंचसं चित्र तुम्हाला याच्यातून चित्र स्पष्ट होईल की लोक कुणाच्या बाजूने आहेत, म्हणजे जनता नेमकी कुणाला ऍक्सेप्टन्स जास्त मिळणार आहे, खरी शिवसेना म्हणून कुणाच्या बाजूने लोक उभे राहणार आहेत याचा एक विधानसभेत तुम्हाला दिसणार आहे. बरोबर आहे. विधानसभाच काय म्हणजे प्रताप, हे सगळं इतकं गंमतशीर आहे ना की मला असं वाटतं की विचार करताना शरद की जर का उद्धव ठाकरे आणि शिंदे, तर यांच्याबद्दल शिंदेबद्दल थोडा नाराजी होती असं आपण गृहीत धरू, सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळाली असं आपण काही प्रमाणात गृहीत धरू. पण त्याही परिस्थितीत जर का विधानसभेच्या आपलं महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊन गेल्या असत्या ना तर नाराजी त्या मतपेटीतनं तिथे संपली असती आणि पुढच्या वेळेला निकाल कदाचित वेगळे दिसले असते, कारण मध्ये त्या राजकीय पक्षाला काम करायला वेळ मिळाला असता, सरकार म्हणून काम करायला वेळ मिळाला असता. आता असं आहे ना की त्या उठावाला 2 वर्ष झाली आणि सगळी जी काही लोकांच्या मनातली जर नाराजी असेल ना तर ती आता लोकसभेला बाहेर पडली आहे मतदान यंत्रातनं. बरोबर. 2 गोष्टी आहेत की आपल्याला असं म्हणता येईल आता की खऱ्या अर्थानं लढाई आता सुरू होते. मुळात निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खरी शिवसेना आणि चिन्ह पक्ष आणि पक्षचिन्ह जे होते ते प्लस पॉईंट आता शिंदेकडे होता, लोकसभेला आपण पाहिलं असेल. पण त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालांमध्ये तेवढा झाला का, हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे जे आहेत ते नवीन पक्ष, नवीन चिन्ह, जुने कार्यकर्ते काही आणि नवीन कार्यकर्ते जोडून त्यांचा हा विजयाचं विश्लेषण करताना या गोष्टींचं करता येईल. शिंदेकडे पारंपरिक मतदान होतं, त्याला कारण म्हणजे शिंदेकडे नसलेलं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव. आता लोकसभेची निवडणूक संपली आहे, विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांना खूप मायक्रो लेव्हलला जाऊन याचा विचार करावा लागणार आहे. शिंदेना 2 जागा ज्या आहेत शिंदेच्या त्या खूपच काठावर आहेत, हातकणंगले आणि त्यातही मुंबईची जागा जर म्हटले आपण तर ती काठावर म्हणजे काठावर काय असतं ना त्याचं उत्तम उदाहरण आहे. बरं ते प्रकरण आहे सगळं कोर्टात. उद्याला जर का कोर्टानं फेरमतमोडणी आणि अन्य काही गोष्टी दिल्या ना तर गेली ती जागा. धाकधूक आहे प्रचंड. वायकरांचा निकाल पुढे कोर्टाच्या समोर टिकतो का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे आज शिंदेच्या दिसणाऱ्या 7 जागा पुढे 6 होतील का हेही सांगता येत नाही. परंतु हा निकाल जरी आता निवडणूक आयोगाने निकाल वायकरांच्या बाजूने दिलेला असला तरी मतदारांचा आणखी एक जो रिझल्ट असेल तो विधानसभेत दिसणार आहे. त्याच्यामुळे विधानसभेत जाताना प्रचंड मुद्दे जे आहेत ते मायक्रो लेव्हलला जातील. सहानुभूती पुन्हा एकदा ठाकरेंच्या मागे दिसेल का, ठाकरेंकडे नवीन जे मतदार जोडले गेलेले आहेत, प्रामुख्यानं भाजप किंवा महायुती जो आरोप करतोय, यस ठाकरेंनी मुस्लिम मतं आणि दलित मतं बऱ्यापैकी ठाकरेंना मिळालेली, हे ठाकरेंनाही मान्य करावं लागेल. त्यामुळे या मतदारांना टिकून ठेवण्यासाठी त्यांची रणनीती काय असेल. पण मी थोडस पुढे जातो आणि आपण ना मुद्द्यात थोडस बोलूयात आणखीन नेमकेपणानं. 1, 2, 3, 4 असं आकड्यात एका वाक्यात बोलता आलं तर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करू. आता आपण जी दृश्य पाहतोय ती एका बाजूला दृश्य पाहतोय ती शिंदेच्या शिवसेनेच्या इथे एक नाटिका सादर केली जाते आणि वरळी डोम इथलं ही दृश्य आहेत. तर प्रश्न माझा असा आहे
की समजा आपण उभाठाबद्दल बोलतोय, 1, 2, 3, 4, 5 असं जर का 5 मुद्द्यांमध्ये बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरची आव्हानं काय आहेत? मला असं वाटतं की त्यांना सोडून जे 40 आमदार गेलेत, म्हणजे तुम्ही बेसिक जर गोष्टीवर बघितलं तर आता गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं की 40 आमदार त्यांच्या सोबत नाही आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जो आपण म्हणतो ना पक्षाला असणारा जो बेस असतो, एक आमदार म्हणजे तालुका सांभाळतो, तर तो 40 आमदार त्यांच्या सोबत नाही आहेत. बरोबर, पहिला मुद्दा हा आहे. अनेक ठिकाणी जे आहे, अनेक ठिकाणी एक गोष्ट अशी झाली की अनेक ठिकाणी पदाधिकारी पक्षाचे जे असतात, समजा तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर, तर अशाही पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याकडे हे नाही. म्हणजे जे बेसिकली आतापर्यंत जे म्हटलं जातं की शिवसेनेचं नेटवर्क काय आहे, तर त्यांचे पक्ष एकदम कट्टर कार्यकर्ते लोकसभेपेक्षा विधानसभेला याचा जास्त कस लागेल. हा, याचा जास्त कस लागणार आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांचं जे नेटवर्क आहे, आता त्यांना ते परत बिल्ड करावं लागेल, ते परत नेटवर्क तयार करावं लागेल. तर पहिली समजा लोकसभेची जरी इलेक्शन म्हटलं तर तुम्ही समजा एक म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंना एक सहानुभूतीची लाट होती, पक्ष गेला, चिन्ह गेलं, या सगळ्या गोष्टीचा त्यांना फायदा झाला असं काही लोक म्हणतात. पण आता जर विधानसभेची जर इलेक्शन तुम्ही जर लक्षात घेतली तर विधानसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला हे सगळं जे नेटवर्क आहे, पूर्वी जसं म्हणायचं की शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, जो शिवसेनेबरोबर काही झालं तरी सुखादुःखात शिवसेनेबरोबर असणारा, जनतेसोबत असणारा, त्यांच्या शाखा आणि शाखांमधून केलं जाणारं काम, तर हे सगळं पुन्हा एकदा नेटवर्क उद्धव ठाकरे यांना पुन्हा ते नेटवर्क पुन्हा मजबूत करावं लागेल. म्हणजे गावागावात तुम्ही ज्यावेळेस आता विधानसभेचे इलेक्शन म्हणाल तर तुम्हाला ते आणखी खाली जाऊन तळागाळापर्यंत जाऊन तुम्हाला ते पुन्हा एकदा नेटवर्क तुम्हाला जुळून यावं लागेल, कार्यकर्ते नवीन जोडावे लागतील. हा, त्यांच्यामध्ये एक प्लस पॉइंट आहे की तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात, तर काँग्रेस तुमच्या बरोबर थोडं पाठबळ असणार आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही त्यांना सपोर्ट असणार आहे. पण तरीही उद्धव ठाकरेंसमोर पक्ष म्हणून ज्यावेळेस हे असाल त्यावेळेस तुम्हाला ते पुन्हा एकदा करावं लागेल. आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जे दोन आणखीन पक्ष आहेत त्यांच्यासोबत, तर त्यांनी साधारण आत्ताच 80-90 जागा मागायला सुरुवात केली. तर त्याही बद्दल आपण बोलूयात, कारण प्रत्येकानं जर का 90 जागा घेतल्या तर एवढ्या जागा राहतच नाहीत. म्हणजे विधानसभेच्या 200 सगळ्या गोष्टी आहेत. आपण तुम्ही शिंदे समोरचे आव्हान जे 1 to 5 जर आपण करायचं ठरलं ना, तर एकनाथ शिंदे समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे म्हणजे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणं, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरी गोष्ट आहे, जागा ज्या मिळवता येतील त्या जास्तीत जास्त निवडून आणणं, हे दुसरं आव्हान एकनाथ शिंदे समोर आहे. तिसरं आव्हान जर एकनाथ शिंदेसोबत काही असेल तर जो त्यांचा बेस मतदार होता, जो उद्धव ठाकरेंकडे काही प्रमाणात गेलेला आहे, त्याला आपल्याकडे ओढण्याची एक मोठी जबाबदारी जी आहे ती एकनाथ शिंदेना पार पाडावं लागणार आहे. आणि त्याच्यातलं जर चौथं आव्हान जर असेल तर ते म्हणजे चांगले उमेदवार देणं, हे एक मोठं आव्हान जे आहे ते एकनाथ शिंदेसोबत समोर असणार आहे. आणि पाचवं त्यांच्या समोरचं आव्हान जे असेल ते म्हणजे तुम्ही कोणते मुद्दे लोकांसमोर, मतदारांसमोर नेणार आहात, हा एक मुद्दा आहे. कारण त्यांच्या भाषणांमध्ये जर आपण पाहिलं असेल, महायुतीच्या प्रचार सभांमध्ये, शिंदेच्या भाषणांमध्ये असेल, मोदींच्या भाषणांमध्ये असेल किंवा देवेंद्र फडणवीसांच्या भाषणांमध्ये असेल, ते रिपिटेशन खूप होतं काही मुद्द्यांचं. त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघावाईज त्यांचे जे प्रमुख मुद्दे असतील ते मुद्दे लोकांसमोर नेणं, कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या मिलिंद सर, या प्रामुख्याने आपल्याला मांडाव्या लागतील. एकनाथ शिंदेना या गोष्टींवर खूप हायलाइट करावं लागेल. बरोबर आहे. मला असं म्हणायचं की लोकसभेमध्ये जर तुम्ही बघितलं तर लोकसभेमध्ये तुम्हाला काही गोष्टींवर तुम्हाला मतदारांना खिळून ठेवावं लागतं. म्हणजे समजा केंद्रातले मुद्दे असतील, देशाची सुरक्षा असेल किंवा अन्य काही मुद्दे. इकडे जागा छोटी आहे, कार्यकर्ते मोजके, राहुल झोरी शेकडो हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणावर जागा देखील आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या नंतर सर्वाधिक जोश जो जाणवतोय, सर्वाधिक चार्ज जो जाणवतोय अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे. कारण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिळालेलं घवघवीत यश फक्त शिवसेना ठाकरे गटालाच नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश हे मात्र महायुतीचं टेन्शन वाढवण्याचं ठरलं. आणि त्यानंतर अगदी काही दिवसातच आलेल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहावं लागेल. वारंवार ज्या पद्धतीनं 2 गटांमध्ये कलगीतुरे रंगले होते, निष्ठावान विरुद्ध गद्दार, ज्या पद्धतीनं हा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता, त्याचा फटका देखील शिवसेना शिंदे गटाला बसला. 15 जागा लढवल्यानंतर 7 जागा त्यांच्या निवडून आल्यात खऱ्या,
मात्र दुसरीकडे 9 जागांवर उद्धव ठाकरे यांचाच शिवसेना जो पक्ष आहे, मशाल जी आहे ती पुढे ठरली. आणि त्यानंतर आज आपण बघतोय की जोरदार तयारी या निमित्तानं पाहायला मिळते. नवनिर्वाचित खासदार हे 9च्या 9 खासदार आज या ठिकाणी येणार आहेत आणि 10वा अगदी थोडक्यात निसटता पराभव ज्यांना स्वीकारायला लागला होता ते अमोल कीर्तीकर यांचा देखील या निमित्तानं आज सत्कार होतोय. 10 खासदारांचा सत्कार म्हणजेच नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार आजच्या वर्धापन दिनानिमित्त पार पडत जरी असला तरी 10वा खासदार जो आहे अर्थातच पराभव अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारलेला नाही. याबाबत कोर्टात आमची लढाई सुरू राहील, जनतेमध्ये जाऊन आपण लढू. मात्र 9 खासदार त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. सगळे खासदार या ठिकाणी येतील, खास करून जे आमदार त्यांच्यासोबत हे देखील मेळाव्याला असतील. मुख्य पदाधिकारी मुंबईतले पदाधिकारी या मेळाव्याला आलेले आहेतच. मात्र वारंवार ज्या पद्धतीनं चर्चा होते की महायुतीमध्ये खास करून शिवसेना शिंदे गटाकडे असणारे आमदार हे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत. प्रत्येकाला याबद्दल ज्यावेळेस विचारणा होतीये, मग तो प्रवक्ता असेल, नेता असेल, आमदार असेल, खासदार असेल, स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, प्रत्येकानं सांगितले गद्दारांना आता परतीचा कुठलाही दरवाजा उघडा नसेल. जो आमच्या सोबत राहिला, जो 2.5 वर्ष आमच्या सोबत निष्ठावान पद्धतीने राहिला, तो मात्र त्याच शिवसेनेसोबत आम्ही पुढे जाऊ. आणि याच टप्प्यावर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं येत्या विधानसभेची रणनीती आणि याच्या सगळ्या हालचालीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक तिकीट वाटपाला देखील चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना नेमकं काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एकंदरीत राज्यभरात ज्या पद्धतीनं दौरे पार पडले होते, प्रचार सभांचा धडाका लागला होता, या सगळ्यानंतर ज्या उद्धव ठाकरे यांनी मैदानात झुंज दिली आणि त्याचा मोठा फायदा हा महाविकास आघाडीला झाला, त्याच पद्धतीनं सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरे गटाकडे कशा येतील या दृष्टीने देखील प्रयत्न होते. आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की ही जागा आपण लढवली पाहिजे आणि त्यानुसार आजचा हा मेळावा तितक्याच महत्वाचा. अर्थात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे येत्या निवडणुकांची सुरुवात आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होऊ शकते. एकंदरीत बघितलं तर या सगळ्या टप्प्यांवर, या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 गट उघड उघड दिसत होते. खरी शिवसेना कुणाची, खोटी कुणाची, पक्ष कुणाचा, पक्ष चिन्ह कुणाचं, या सगळ्या वादाला आता कुठेतरी जनतेनं उत्तर दिले असं वारंवार उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं की खरं खोटं काय हे आता लोकांनी सिद्ध केलं आणि त्यामुळं इथून पुढची जी लढत असेल, जी मैदान असेल, ते देखील आम्हीच मारू हा विश्वास वारंवार उद्धव ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातोय. आणि त्यामुळं ज्यांना ज्यांना आतापर्यंत पक्षात संधी मिळाली नव्हती त्यांना हे आमदार बाहेर गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जागा झालेल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाला काम करायची संधी आहे आणि त्या प्रत्येकाला कामाला लागा असे आदेश देखील यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी दिलेत. खरं तर 288 जागांवर स्वतः उद्धव ठाकरे चाचपणी करतायत ही बातमी देखील वारंवार चर्चेत येत असते. मात्र जर असं झालं तर तितक्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे का त्याबद्दलचा देखील आढावा घेतला जाईल. आजच्या 58व्या मेळाव्याच्या 58व्या वर्धापनाच्या निमित्तानं शिवसेनेच्या स्थापनेपासून ते अगदी आतापर्यंत शिवसेनेनं केलेली प्रत्येक घडामोड जी आहे ती चलचित्र माध्यमाच्या याच्यातनं शिवसैनिकांना दाखवण्यात आली, माध्यमांना देखील दाखवण्यात आली. आणि या सगळ्या टप्प्यांवर आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर अर्थात येत्या काळात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट हा संघर्ष देखील तितकाच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल. याच सगळ्या पार्श्वभूमीवर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्य टार्गेटवर जे आहे ते अर्थातच भाजप आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि त्यामुळं या मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना देखील डिवचण्याचा प्रयत्न, त्यांना देखील टार्गेटवर ठेवण्याचा प्रयत्न होतोय का हे देखील पाहावं लागेल. सलग आपण बघतोय की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वाधिक चार्ज जो आहे तो अर्थातच महाविकास आघाडीत पाहायला मिळतोय. विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामध्ये देखील 11 जागा खास करून या विधानसभेतून निवडून द्यायच्या आहेत. आणि त्यामुळं गुप्त मतदान असल्यानं शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधून काही मतं इकडे तिकडे होत आहेत का, मतांचं फुटाफुटी होतीये का. कारण याच महिन्यात 2 वर्षांपूर्वी जून 20 मध्ये सरकार जे आहे ते बदलायला सुरुवात झाली होती. विधान परिषदेच्या निवडणुकाच यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या आणि मतांची झालेली फुटाफुटी नंतरच काही दिवसात हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते पडलं होतं. त्यामुळं या सगळ्याचा कुठेतरी हिशोब चुकता करण्याचा जो संधी जी आहे ती कदाचित महायुतीच्या बाबतीत महाविकास आघाडीकडे आलेली आहे. आणि त्यामुळं 12 जुलैला होणाऱ्या मतदानामध्ये
काही आमदार आपल्या फुटाफुटीतनं पुन्हा एकदा परतीचा प्रवास आपण करू शकतो का याचा एक सिग्नल देऊ शकतात. आणि त्यामुळं 11 आमदारांपैकी सध्याची संख्या बळाबद्दल बघितलं तर 5 आमदार हे भाजपचे निवडून येऊ शकतात, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येकी दोन आमदार हे अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे निवडून येऊ शकतात. मात्र सर्वाधिक फुटीची भीती आहे ती याच दोन गटाला आहे, कारण भाजपनं आतापर्यंत विरोधी बाकावर आणि सत्तेत देखील इंटॅक्ट राहण्याची कामगिरी जी आहे ती व्यवस्थितपणे पार पाडली. हा, तर षण्मुखानंद मधनं आपण हे पाहत होतो. तर असं आहे की प्रत्येकानं तयारी जोरात केली आहे. म्हणजे आता बदललेल्या सगळ्या वातावरणात काय करायला लागतं, तर संख्या दाखवायला लागते. बदललेल्या सगळ्या वातावरणात काय, तर झेंडे घोषणा दाखवायला लागतात. बदललेल्या सगळ्या वातावरणात काय, तर सोशल मीडियातल्या पोस्ट आणि रस्त्यावरची मोठाली होर्डिंग दाखवायला लागतात. चर्चा त्याचीच असते. शिवसेना फुटीनंतरचा पहिला जो मेळा शिवसेनेचा वर्धापन दिन झाला होता ना गेल्या वर्षीचा, तो आठवतो की किती मोठ्या प्रमाणात त्यांचे किंवा दसरा मेळावा ही प्रचंड गर्दी आलेली होती. शिंदेंनी कुठून माणसं आलेली होती शिंदेची, तेव्हा त्यांची ते बोलण्याची पद्धत. आता त्यानंतर ठाकरेंनी तिथे घेतलेला मेळावा, ती गर्दी आणि आत्ताची गर्दी. ठीक आहे, विधानसभा समोर आहेत, प्रत्येकाला ताकद दाखवायचीच आहे. पण प्रताप याने सांगितल्यानंतर मला तुला विचारावं असं वाटतंय, ऐकायला पुन्हा आज हेच मिळणार? म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडनं खोके, गद्दार, आम्हीच खरे, आम्ही ओरिजिनल असताना तुम्ही विचारणारे आम्हाला कोण, डीएनए आमचा तपासणारे तुम्ही कोण, आणि शिंदेच्याकडनं आम्हीच कसे खरे आहोत, आम्हीच कसे ओरिजिनल आहोत, वारसा घेऊन आम्हीच येतोय. हा, तुमच्यामुळे हिरवे झेंडे मुंबईत फडकले, हिंदुत्वाचा वसा आम्ही घेतलाय, आम्ही घरात नाही बसलो, आम्ही करून दाखवलं. लाईव्ह मुख्यमंत्री, फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री नाही आम्ही, जनतेत रस्त्यावर येऊन. तर हेच ऐकायला मिळणार आहे शेवटी. हा, मला वाटतं की आता ती कसं पॉलिटिकल लाईन आहे की एकमेकाला ज्या वेळेस तुम्ही ही असा कुठल्याही याच्यामध्ये ज्यावेळेस पॉलिटिकल संघर्ष होतो त्यावेळेस तुम्हाला हे जे मुद्दे आहेत, जे लोकांना ऑडियन्स किंवा तुमचे समर्थक असतील, तुमचे मतदार असतील, त्यांना जे नेहमी धरून ठेवणारे जे मुद्दे आहेत, तर ते त्यांना जे आवडतं तर ते नेत्यांकडून ते बोललं जातं. पण मला असं म्हणायचं आहे की आता तुमची जी विधानसभेची जी विधानसभा जी येऊ घातलेली त्या विधानसभेमध्ये या दोन्ही नेत्यांची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. कारण कसं आहे की आता तुम्ही दोन्ही नेत्यांचं जर अनालिसिस केलं, दोन्ही बाजूचं केलं, तर मुख्यमंत्री शिंदेसोबत जवळपास 50 आमदार आहेत, 40 शिवसेनेचे आमदार आहेत, 10 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, सोबत भाजप आहे, आता अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, राज ठाकरे ही त्यांच्या बरोबर येऊ घातलेले आहे. पण हे तू सांगतोय, पण आता याच्यात बरंच काही बदल होणार आहे बरं का. हा, म्हणजे सध्याची जर आपण स्थिती बघितली, सध्याचं जर आता जर सिच्युएशन बघितली तर ही सध्याची अशी सिच्युएशन आहे. आणि इकडे दुसरीकडे तुम्ही बघितलं तर काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत आहेत. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला आता दोघांनाही, दोन्ही बाजू महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, यांना दोघांची कसोटी तुम्ही विधानसभेत तर 3-4 महिन्यातच तुम्हाला त्या याला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळं दोघांनी म्हणजे खरी शिवसेना कोणती, किंवा जो वारंवार मुद्दा उपस्थित केला जातो आता त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की आमचीच खरी शिवसेना आहे, आमच्याकडेच खरा वारसा आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये हे चित्र, आता लोकसभेमध्ये काय झालं म्हणजे मी थोडक्यात जर तुला सांगायचं झालं तर सभेमध्ये ढोबळ मानाने लोकांनी कल दिलेला आहे. ढोबळ मानाने ज्याला म्हणून आपण 48 जागा आहे त्यात एक कल मिळाला. पण ज्यावेळेस तुम्ही विधानसभेला सामोरं जाल त्यावेळेस मात्र तुमचा याच्यापेक्षा जास्त कस लागणार आहे की कोण म्हणजे जनता खरंच कुणाच्या बाजूने, मतदार कुणाच्या बाजूने, कोण खरी शिवसेना आहे, कुणाला लोकमान्यता किंवा लोक कुणाला ऍक्सेप्ट करणार आहे. तर याच्यातून आणखी मायक्रो लेवलवर ते तुमच्या समोर येणार आहे. आता याच्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाला त्यावेळेला दावा काय काय करण्यात आला होता हे आठवत असेल. ग्रामपंचायतीच्या झाल्या. तुम्ही प्रचाराचे मुद्दे सांगितले, यांच्या भाषणातले मला तेच विचारायचं होतं की लोकसभेचा विषयच वेगळा होता. लोकसभेच्या वेळेला भांडणं झाली होती ती वेगळ्याच लेवलची होती. आता विधानसभेला कांदा जसा लोकसभेचा मुद्दा असू शकतो तसा कांदा हा विधानसभेचाही मुद्दा असू शकतो की. कांदा जो मुद्दा होता तो कोणत्याच पक्षाला कळला नाही. तो कांद्याचा मुद्दा कळला फक्त शेतकऱ्यांना, तो कांद्याचा मुद्दा कळला फक्त मतदारांना, पत्रकारांनाही कळला. पत्रकारांनाही. मुळात हे मुद्दे जे होते ना, मूळ मुद्द्यांना जे लोकांशी निगडीत मुद्दे आहेत ना, ते प्रचारात आलेच नाही. तसंच काहीच आता या मेळाव्यांमध्ये होणार आहे, तसंच काही तर विधानसभेच्या प्रचारातही होणार का? असं जर करत राहिलं तर पुन्हा एकदा सायलेंट वोटर असतात, काही सायलेंट इंडिकेशन्स असतात, ते इंडिकेशन्स ओळखायला
यावेळेस पक्षही कमी पडले, यावेळेस माध्यमही कमी पडले आणि यावेळेस नेतेही कमी पडले. ते सायलेंट जे इंडिकेशन्स होते, जे सायलेंट वोटर होते, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता किमान या सभांमध्ये, अशा मेळाव्यांमध्ये आणि प्रचारातही ते लोकांशी निगडीत असलेले मुद्दे येतील अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही म्हटलात की यांच्या बोलण्यातल्या भाषणातले मुद्दे, साहेब शिवसेनेची स्थापना जी होती ती मूळ शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसासाठी होती. आपल्याला दिसले काही तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं, कारण तुम्ही याच्यात बऱ्यापैकी. मगाशी शरद तू यायच्या आधी आमचा विषय हाच चालला होता की शिवसेनेच्या समोरची आव्हानं तर 2 नाही, माझ्या दृष्टीने 3 शिवसेना आहेत. आणि तिसरी शिवसेना कुठे आहे? म्हणजे एखादा विचारेल का हो काही सांगता राव, 2 शिवसेना आहेत ना, ठाकरेंची शिंदेची. पण असं नाहीये. मला वैयक्तिक असं वाटतं ना की ज्या मराठी माणसाला समोर ठेवून, जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण समोर ठेवून शिवसेना जन्माला आली, हटाव लुंगी बजाव पुंगी म्हणत शिवसेना जी जन्माला आली, तर त्या मराठी माणसाचं या सगळ्यात स्थान कुठे आहे? ज्या युवकांना आम्ही रोजगार देऊ म्हणून एक शिवउद्योग सेना आली, त्याचं पुढे काय झालं त्याच्यात आता जायला नको. पण त्या युवकाला समोर ठेवून शिवसेना बांधली गेली. तर हा युवक या सगळ्यात कुठे आहे? तो मराठी माणूस कुठे आहे? बरोबर, मला तेच वाटतं की मी तुला मगाशी ते सांगत होतो, आपण त्याच्यावरच बोलत होतो की ज्यावेळेस शिवसेनेची म्हणजे शिवसेनेत बंड झालं, शिवसेना विभागली गेली, उभी फूट पडली, त्याच्यानंतरचा जो संघर्ष, त्याच्यानंतरचा जो संघर्ष आहे ना, तो फक्त पॉलिटिकल संघर्षावरच जास्त बोललं जाते की तुमची खरी शिवसेना, माझी खरी शिवसेना, तुम्ही तुमच्याकडे विचारांचा वारसा आहे का, माझ्याकडे आहे का, तुम्ही काय करता, मी काय करतो, याच्यावरच हे सगळं फिरवलं जाते. म्हणजे याच्या भोवती सगळं फिरलं जाते असं मला वाटतं. मेन मुद्दे जे आहेत की शिवसेनेची स्थापना कशासाठी झाली, शिवसेनेने इतक्या वर्षात कशासाठी संघर्ष केला, तर ते जे मुद्दे आहेत, जे बेसिक मुद्दे आहेत की जे शिवसेनेचे मेन उद्देश आहे, तू जे आता म्हणलास की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर ते 80% समाजकारण ते कुठे आहे? ते आता ह्या नेत्यांच्या ह्याच्यामधून, विचारांमधून किंवा त्यांच्या भाषणामधून ते कुठं दिसत नाही असं मला वाटतं. शरद, याला जोडून मला विचारायचंय, लोक आता त्याला प्रतिसाद देतात का, असाही माझा प्रश्न आहे. आणि मी हा प्रश्न अशा करता विचारतो, म्हणजे मी केवळ ठाण्यात राहतो म्हणून नाही, तर कोणाकडनं खरंच लोकांच्या करता मदत केली जाते, मग वैद्यकीय मदत असो किंवा अन्य कोणती, तर लोक आता मुद्द्याला बघून मतदान करतात, कोण मला अडचणीला येतंय बघून हे मतदान करतात का? ग्रामीण भागात, महाराष्ट्राच्या शहरी भागातही चालतं बरं का, तिथली पद्धत वेगळी असते. म्हणजे बाकड टाकून देणार का, रस्ता बनवून देणार का, सोसायटीला छप्पर टाकून देणार, आणि ग्रामीण भागात फुलीची गोष्ट चालते. तर शेवटी लोक कशाला प्रतिसाद देत आहेत असं वाटतं. कारण कांदा आणि असे जे विषय आहेत ना शरद, हे शेवटी शेतकऱ्यांशी जोडलेले विषय आहेत. पण शेतकरी हा महाराष्ट्राच्या एका विशिष्ट ग्रामीण भागात, आणि त्याही याच्यात जो थेट शेतीशी जोडलेला आहे, तो त्याच्या उपधंद्यांशी जो जोडलेला आहे, त्याचे प्रश्न वेगळे आहेत. निमशहरी भागातल्या माणसाचे प्रश्न वेगळे आहेत आणि शहरी भागातल्या जिव्हाळ्याचे प्रश्न वेगळे आहेत. मुळात काय मागच्या आपण असं कोणाला टार्गेट नाहीये, पण मागच्या काही काळात जर सत्ताधारकांचे जर मुद्दे पाहिले, सत्ताधीशांचे प्रश्न जर पाहिले, त्यांच्या भाषणाचे मुद्दे पाहिले, तर मूळ प्रश्न जे लोकांशी निगडीत आहेत ना, ते दुर्लक्षित झालेले, हे मान्य करावं लागेल. लोकांचे इंडिकेशन्स, लोकांचे मुद्दे, लोकांच्या समस्या यावर बोललं जातं का, यावर दिसतं का, हा खरं तर विचार करण्याचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचं रिफ्लेक्शन जे आहे ना, ते आता विधानसभेत होणार आहे. लोकसभेत बऱ्याच प्रमाणात हे मुद्दे दिसून आले. मतदारांनी कोणत्या मुद्द्यांवर मतदान केलं, मतदारांनी कशावर लक्ष केंद्रित केलं आणि कुणाला मतदान केलं, या सगळ्या गोष्टींचं जर विश्लेषण प्रत्येक पक्षाने केलं असेल, तर माझा नक्कीच विश्वास आहे की या प्रचारात लोकांचे मुद्दे दिसतील, या प्रचारात स्थानिक मुद्दे दिसतील. प्रत्येक मतदारसंघावाईज आपण जर पाहिले तर मुद्दे वेगळे आहेत, प्रश्न वेगळे आहेत, अडचणी वेगळ्या आहेत, समस्या वेगळ्या आहेत. या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं काम जो करेल तो पक्ष माझ्या मते मतदारांचं जास्त अट्रॅक्शन घेईल, मतदारांची मतं घेईल. त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करायचा आहे. चर्चा जरी आपली शिवसेनेची असली तरी हा विचार प्रत्येक पक्षाने करायचा आहे की आपल्याला कोणते मुद्दे घेऊन आपण थोडंसं शेवटाकडे येऊयात, कारण पुढच्या 5 ते 10 मिनिटात कदाचित भाषणं ही दोन्ही ठिकाणी सुरू होतील, तिकडे शिंद्यांचं आणि इकडे उद्धव ठाकरेंचं. तर शेवटचं 1 मिनिट फक्त तुम्हाला दोघांनाही, की त्या आव्हानांना उत्तर सामोरं जाणारे नेते, आणि हा सगळ्याचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे मतदार किंवा सर्वसामान्य नागरिक. तर काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की आता ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेस आपण आगामी काळात समजा, आता
यांची खरी परीक्षा जी आहे तर ती दोन्ही नेत्यांची जी परीक्षा आहे ती विधानसभेतच कस लागणार आहे असं मला वाटतं. आणि हेच बेसिकली आव्हान असणार आहे की तुमचं म्हणजे तुमचा पक्षाला किती जनाधार आहे, म्हणजे दोन्ही पक्षांना, दोन्ही शिवसेनेला किती जनाधार आहे याची फुटपट्टी काय आहे. तर तुम्हाला निवडणुकीत लोक ऍक्सेप्ट करतात का नाही, लोक तुमच्या बाजूने मतदान कर, हीच फुटपट्टी, दुसरं काही नाही. तुम्ही किती मोठी मेळावे घेतले, तुम्ही किती सभा घेतल्या, काही केलं, पण तुम्ही ते जर कन्वर्ट मतामध्ये झालं नाही तर लोक काय म्हणतील की तुम्हाला कोणाचे शेवटी सभागृहात कोणाचे किती आमदार, कोणाचे किती नगरसेवक, सगळं. त्याच्यामुळे मला वाटतंय की आगामी काळामध्ये हे आता त्यांच्याकडे काय जास्त वेळही शिल्लक नाही असं मला वाटतंय. हार्डली 3-4 महिन्याचाच हा सगळा कालावधी आहे. त्याच्यात तुम्हाला मतदार म्हणजे तुम्हाला उमेदवार ठरवायचे, प्रचारही करायचा, हे सगळं करायचं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं करत असताना तुम्हाला ठरवावं लागणार आहे की बाबा आपली म्हणजे जास्तीत जास्त कशा पद्धतीने तुम्ही विधानसभा तुम्ही किती लढवता आणि त्याच्यातल्या किती निवडून येता, किती निवडून येणार, हे सगळं याच्यावरच सगळं गणित आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होणारे विधानसभेनंतर खरी शिवसेना कोणाची आणि कोण कुठल्या बाजूने आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं तर ज्याचा स्ट्राईक रेट विधानसभेनंतर जास्त या लोकसभेत स्ट्राईक रेट खूप गाजलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही लढवता किती याच्यापेक्षा तुम्ही लढवलेल्या जागांमध्ये जिंकता किती हे खूप महत्वाचं आहे. लोकसभेचा स्ट्राईक रेट माझ्या मते शिवसेना महायुतीती लागणार आहे आणि महाविकास आघाडीती लागणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा मिळवून घेण्याचं मोठं आव्हान दोघं शिवसेनेसोबत आहे, समोर असणार आहे. कारण तुम्ही तुमच्या सोबत 2-2 मोठे पक्ष आहेत, त्यांच्याशी वाटाघाटी कशा करतोय आपण, त्यांच्याकडे कुठले मुद्दे घेऊन आपण जास्तीच्या जागा मागणार, मोठं आव्हान शिवसेनेसोबत समोर आहे. दोन्ही शिंदेसोबत समोर आणि उद्धव ठाकरेंसोबत समोरही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणं, योग्य पद्धतीने रणनीती. उद्धव ठाकरेंनाही आता जास्तीत जास्त म्हणजे विरोधातली मतं आपल्या पाड्यात पाडण्यावर जास्त लक्ष नाही द्यावं लागणार आहे. तर हक्काची मतं आपल्याला किती मिळतात याच्यावर लक्ष उद्धव ठाकरेंना द्यावं लागणार आहे आणि शिंदेना लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजे आपल्यापासून दुरावणारा, शिवसेनेपासून दुरावणारा मराठी मतदार, शिवसेनेपासून दुरावणारा इतर मतदार जो आहे त्याला जोडून घेण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदे समोर आहे. आणि चांगले उमेदवार, समजा त्यांच्या आता 40 त्यांच्याकडे आमदार आहेत, त्यांना 60ही जागा मिळाला तर आता प्रत्येक पक्षाला चांगले उमेदवार मिळवणं हे मोठं कसोटीचा काळ आहे. तुम्हाला उमेदवार शोधावे लागणार आहेत साहेब. 3-4 पक्ष आधी होते, आता तेच पक्ष 6-7 झालेले. यांना उमेदवार मिळणार नाहीत चांगले. जे उमेदवार मिळतील त्यांच्या मागे पाठबळ देणं, त्यांच्या मागे चांगल्या प्रचाराचे मुद्दे देऊन प्रचार सभांचं नियोजन करणं आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणणं, हे सगळे आव्हानं पक्षाला. मला तुमच्या दोघांच्या थोडं पुढे जाऊन मला एक वेगळाच मुद्दा असा वाटतो, तेवढा सांगतो आणि मी थांबतो. त्याचं कारण असं, राजकीय पक्षांसमोर आव्हानं आहेत का, तर आहेतच. दोन्ही शिवसेनेसमोर मोठी आव्हानं आहेत, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची आव्हानं आहेत. त्याकरता पैशांचा वापर होईल, आश्वासनांचा पाऊस पडेल, आरोप प्रत्यारोपांचे बाण आणि तलवारी चालतील. पण मला असं वाटतं ना प्रताप आणि शरद, की मतदारांच्या समोर पण आव्हान आहे. दोन्ही शिंदेच्या समोर तर आहेच, पण मतदारांच्या समोरही आव्हान आहे की आपल्याला निवडायचंय कोण. त्यामुळे शिंदेच्या आणि त्या राजकीय पक्षाच्या समोरच्या आव्हानाचा विचार करताना डोक्यात एका कोपऱ्यात कुठेतरी याचाही विचार करा की तुमच्या समोरचं आव्हान काय आहे. प्रत्येकाला आपापली आव्हानं पेलायचेत आणि पुढे जायचंय, तरच तुम्ही थोडेसे तुमच्या विजयाच्या दृष्टीने पुढे जाऊ शकाल. ठीक आहे, याच्यातला हा मजेचा भाग जरी सोडला तरी शिंदेच्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचं आव्हान आहे आणि तेवढंच अस्तित्वाचं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्या सेनेसमोर सुद्धा आहे. पाहुयात आजच्या या वर्धापन दिनापासून पुढे दररोज आरोप प्रत्यारोपच होतात, मुद्द्यांची चर्चा होते का, नेमकं काय होतं ते. आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. प्रताप, शरद, तुमच्या दोघांचेही आभार. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे, तुम्हाला कुठल्या मुद्द्यांवर चर्चा ऐकायला आवडेल किंवा माझं तर तुम्हाला आव्हान आहे पुढच्या चर्चेत तुम्ही सहभागी व्हा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला या लाईव्ह मध्ये कळवा, म्हणजे त्याचाही आम्ही यात समावेश करू. तुर्तास इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद.